तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय, अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा, तेही आपल्या पंढरपूरमध्ये. श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये: तार कंपाऊंड, रोड, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही. तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर, कोटी रोड, सिंहगड कॉलेज समोर, फुट रस्ता पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. भक्तांनी शक्तीचा संगम या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळतो आहे. भारत माता की वंदे. दरवर्षी पंढरपूर हिंदू महासभेच्या वतीनं हिंदुत्वासाठी शौर्य गाजवणाऱ्या हे करतील. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांचं स्वागत करावं. परब्रह्म परमेश्वराच्या नवरात्री उत्सव काळामध्ये परब्रह्म परमेश्वराची पुण्यभूमी असलेलं भूवैकुंठ असलेल्या पंढरपुरामध्ये हिंदुत्वाच्या पंढरीनाथाचं कार्य करणारं, हिंदुत्वाच्या पंढरीनाथाचं, हिंदुत्वाची पंढरपूर असलेली हिंदू महासभा. भौतिक जगातली भूवैकुंठ पंढरपूर आहे आणि संघटनात्मक कार्यातलं हिंदुत्वाचं पंढरपूर हिंदू महासभा आहे. आणि त्या हिंदू महासभेने भूवैकुंठामध्ये दुष्टशक्तींना बडवून काढणाऱ्या वसंतदादा बडव्यांच्या नावानं हा जो पुरस्कार दिलाय, हा मला मिळालेला पुरस्कार नसून पांडुरंग परमेश्वराचा आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा, छत्रपती शिवप्रभूंचा आणि ज्ञात अज्ञात अनेक महात्म्यांचा हा आशीर्वाद आहे. मी हा पुरस्कार कुठचाही देशामध्ये फिरत असताना, काम करत असताना कुठचाही पुरस्कार घेत नाही. कारण पुरस्कारांच्या गोतावळ्यामध्ये जर गुंतलो तर मानापमानाचा अहंकार, षड्रिपू आपल्याला व्यापून टाकतील आणि पंचायत होऊन जाईल कार्याची. मग मला कुठचा मिळाला नाही, मग अगदी ऑस्कर पुरस्कार मिळावा म्हणून धर्मनिरपेक्षतेची नपुंसकता माझ्या अंगी भिनेल की काय, अशी भीषण भयावहता निर्माण झाल्यामुळे पुरस्कार नावाच्या व्हायरसपासून एखाद वेळेस कोविड-19 झाला तर चालेल, पण पुरस्कार होता कामा नये अशी काळजी बाळगून मी पुरस्कारांपासून लांब राहील. पण हा पुरस्कार हे जरी हिंदू महासभावाले म्हणत असले तरी हिंदू महासभा ही संघटनात्मक कार्यातली पंढरी आहे आणि पंढरीच्या परमेश्वराने दिलेला पुरस्कार म्हणजे साक्षात परमेश्वराचा आशीर्वाद आहे. आणि त्याची प्रचिती आजची प्रचिती तुम्हाला मी सांगतो. मी पंढरपुरात आल्यानंतर माझ्या वडिलांना कळलं हिंदू महासभेने पुरस्कार जाहीर केला आणि मी तो स्वीकारला. कारण पुरस्कारांची मला सवय नाही आणि त्यांनाही ऐकायची सवय नाही. मग आज नव्वदीच्या घरात असलेले माझं पितृदैवतांचं प्रतिनिधित्व करणारे माझ्या पिताश्रींना अगदी व्याकुळ झाले की मी येणारच पंढरपुरात आणि हिंदू महासभेचा आहे. सावरकरांच्या शेवटच्या काळात सावरकरांचं अनेकदा दर्शन घेतलेले माझे वडील आहे, म्हणून मी त्यांचं रोज दर्शन घेताना सावरकरांचं स्मरण करून त्यांचं दर्शन घेतो. म्हणजे स्नान झाल्यानंतर देवतांच्या दर्शनाच्या आधी आईचा, वडिलांचा आणि नंतर देवतांचा, नाही तर देवता लाथ मारल्याशिवाय सोडत नाही. आणि मग त्यांचा आशीर्वाद घेतो आणि त्यानंतर सावरकर, शिवाजी महाराज स्मरण होतात. मला आज अभयसिंहजी म्हणाले की ते शिक्षणाला पुण्यामध्ये असताना इथून भानगडीतून मुक्त व्हावेत म्हणून पुण्यात टाकलं आणि तिथे सुद्धा हे नव्या भानगडी करू लागले. कारण पिंड सावरकरवादाचा आहे, सावरकरी विचारांचा आहे. सावरकरांना पण शिक्षणाला लंडनला पाठवलं होतं आणि सावरकर तिकडे पिस्तुला पाठवत बसले. तर ते आपलं स्वाभाविक आहे, ते काही नवीन नाही केलं. आज जोगदंड महाराजांच्या अध्यक्षतेखाली विंचू देवाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला, तेथे पैजाराचे काम अधमासी ते अधम, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास ऐसे भेदू, भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाथाच्या माते हाणू काठी, दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. हे छत्रपती शिवप्रभूंच्या समकालीन असलेले तुकोबा राय, विरक्तीचं शिखर पुरुष असलेले तुकोबा राय
विरक्ती प्राप्त झालेले, विरक्ती आता राहिली नाही. विरक्त आणि तुकोबाराय वेगळे राहिले नाहीत. पांडुरंग आणि तुकोबाराय देव पाहायला गेलो आणि देव होऊन राहिलो असं म्हणणारे तुकोबाराय वेगळे राहिले नाहीत. तो विरक्त महापुरुष म्हणतोय की शिवरायांच्या टाळ चिपळ्या आणि शिवरायांची ढाल तलवार आमच्या टाळ चिपळ्याने एवढी श्रेष्ठ आहे, किंबहुना ती थोर आहे, कारण तिच्या खणखणाटातच आमचा दंडनाट चालतोय. म्हणून शिवरायांना विरक्ती आल्यानंतर एक प्रसंग असा आहे, शिवरायांना विरक्ती आल्यानंतर तुकोबारायांकडे गेले आणि महाराज ही ढाल तलवार ठेवतो, टाळ चिपळ्या द्या, मला कानमंत्र द्या. अहो तुमच्या रणमंत्रांमुळे तर आमचे कानमंत्र टिकले आहेत आणि तुम्ही विरक्तीचं सॉंग घेतलं तर आम्ही विरक्ताने जायचं कुठं? अहो तुम्हाला कोण आसक्त म्हणेल? 12 ज्योतिर्लिंगांचा महादेव तुमच्यामधून भैरव तांडव करतोय, सगळं शिवतांडव स्तोत्र जिवंत आम्ही तुमच्यातून अनुभवतोय. विरक्ती तुमच्यापेक्षा अजून वेगळी काय असते? शिवराय तुम्ही राजयोगी आहात, तुम्ही विरक्तच आहात आणि अजून नव्याने विरक्ती कुठची मागताय? असं म्हणून महाराजांनी सत्सद विवेक संपन्न शुद्ध ईश्वरी बुद्धिमत्तेचा तिथे प्रत्यय दिला आणि त्यातून पुन्हा शिवरायांच्या कार्याचं आध्यात्मिक अधिष्ठान सिद्ध झालं. आणि मग तुकोबारायांना कळलं की आध्यात्मिक अधिष्ठान बलवान असलेला महापुरुष रणात उतरलाय. अभंगांचा बास त्यांनी बदलला आणि मगाशी मी म्हटलेले अभंग पुन्हा नव्याने त्यांनी रचले. पूर्वी विरक्तीचे अभंग होते आणि मग वारकऱ्यांना धारकरी करता येईल त्यांचं चित्तातलं सबकॉन्शियस माइंडमधलं आध्यात्मिक संभ्रम जसा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा काढून टाकला, तसं मावळी मनातला निवृत्तीचा एक भाबडेपणा काढून टाकून निवृत्ती प्रवृत्ती असं काही नसून योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊन पुरुषार्थ करणे आणि तो शस्त्राने सुद्धा शास्त्र का जाणता येतं, शास्त्राने शस्त्र संस्कारित करता येतं. त्याच्यावर सावरकरांचं एक सुंदर वाक्य मला चौथीत आवडलेलं वाक्य आहे आणि भारावून गेलो, कारण माझं सावरकरवादाचं विद्यापीठ म्हणजे माझे वडील आणि त्यांना मी घेऊन आलो. माझा लहानपणापासून आईने दूध पाजावं लेकराला छातीला धरून, तसं मला सावरकरवाद माझ्या वडिलांनी पाजला. आणि सावरकरांचं एक वाक्य आहे की हिंदू हरले ते सद्गुण विकृतीमुळे. खूप छान वाक्य आहे, हृदयाला असं भेदून गेलं. 4वी-5वी मध्येच मला कळायला लागलं आणि मग कळलं की वय वगैरे काही नसतं, लहान बाळ वगैरे काही नसतं. माऊली ज्ञानेश्वरीची सुरुवात 16व्या वर्षी करतात, 22व्या वर्षी समाधी घेऊन मोकळे होतात. वय वगैरे काय नसतं. आत्म्याला आत्मभान आलं तर शरीर त्याचं खेळणं असतं आणि आत्मभान नाही आलं तरी म्हातारं खेळणं झालं तरी बाळ असतं. हिंदू हरले ते सद्गुण विकृतीमुळे. शक्ती वाचून धर्म दुर्बल ठरतो, धर्म वाचून शक्ती दुष्ट बनते. 2 जिवंत उदाहरण आहेत समकालीन. अफजल खान. धर्म नाही आहे, इस्लाम हा धर्म नाही आहे, इस्लाम हा मजहब आहे. भौतिक जगातल्या दरोडेखोरांचं केलेलं एक क्रूर संघटन आहे आणि ते आज आपण पॅलेस्टाईनच्या रूपात बघतोय, ते आज इसिसच्या रूपात पाहतोय, ते ISIच्या रूपात पाहतोय. ते भारतीय बाडगे भारतामध्येच दाऊद इब्राहिम कासकर छोटा शकीलच्या नावाने, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या नावाने भारताचा पाकिस्तानकडून बांगलादेशकडून त्यांची राक्षसी भूक भागणार नाहीये. भस्मासूर वरदान दिलेल्या परमेश्वरावर सुद्धा हात ठेवायला धावतो असा हा राक्षस आहे. त्याला मोहिनी रूप घेत, आता मोहिनी रूपाची गरज नाही, आता नरसिंह रूपाची गरज आहे. याला मांड्यांवर घेऊन फाडावा लागणार आहे. जिहाद हा भारत मागण्यासाठी निर्माण केलेला एक राक्षसी वृत्तीचा टोळधाड आहे. तो धर्म नाही आहे. धर्म एकच असेल, आत्म्यातून परमात्मा प्राप्ती करण्याची जी साधना शिकवली जाते विरक्तीची, त्याला धर्म म्हणतात. दुसऱ्यांच्या स्त्रिया रखेल करणं, दुसऱ्यांच्या स्त्रियांना नग्न अवस्थेत धिंडी काढणं. आता तुम्ही पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी, हमासच्या अतिरेक्यांनी इस्रायलच्या मासिक धर्म सुरू असलेल्या स्त्रियांची नग्न धिंड काढलेली आहे. हे नग्न सत्य प्रत्येक व्यासपीठावर आपल्याला मांडायचं आहे. प्रत्येक आईच्या गर्भात आणि वडिलांच्या रक्तात ते संस्कारित करायचं आहे की पुढची पिढी अलबती गलबती जन्माला येता कामा नये. मी अनेक पक्षांमध्ये, मला काही थोर पक्षांनी अशा काही मागण्या दिल्या होत्या की तुम्ही या इथे, तुम्हाला असं पद देतो तसं. मला नग्न दाहक हिंदुत्व करायचं आहे आणि मला 100% 100% खात्री आहे की हिंदू महासभेचं हिंदुत्व हे शुद्ध आहे. हिंदू राष्ट्र सेना हे जरी नावारूपाने वेगळं संघटन असेल तरी माझा पाया हिंदू महासभेच्या संस्काराने पोचलेला आहे. बाळाराव सावरकर असतील, विक्रमराव सावरकर असतील, गोपाळराव गोडसे असतील आणि ह्या हिंदू महासभेचं अक्षय दैवत असेल स्वातंत्र्यवीर सावरकर, हे माझे उपास्य दैवत आहे. आणि हिंदू महासभेच्या पुरस्कारासाठी आशीर्वाद स्वरूप धारण करण्यासाठी मी इथे आलो. त्याची प्रचिती अशी आहे
की ध्यानीमनी नसताना एक दुकानदाराने आम्हाला बोलवलं. ते अगदी चाहते आहेत हिंदुत्ववादी, हिंदू महासभेचेच असतील कदाचित, आणि त्यांनी मला शंख भेट दिला. आज नवरात्री आहे, शंख हे धर्मध्वनीचं प्रतीक करतं आणि ही कुठचा अपघात नाही आहे, हा धार्मिक योगायोग आहे, आध्यात्मिक प्रचितीचा भाग आहे. आज आमच्याकडे जालन्यापासून ही पांडव वगैरे आमची मातंग समाजातले हिंदू मातंगवीर आलेले आहेत. अक्षय पाटोळे नावाचा एक हिंदुत्ववादी, एक धर्मनिष्ठ तरुण मारल्या गेल्यानंतर त्यांनी जालन्यामध्ये खूप मोठं आंदोलन करून त्या जिहादी मुसलमान तरुणांच्या विरुद्ध मकोका कारवाई करायला भाग पाडलं. एकदम गरीब झोपडपट्टी अवस्थेत राहणारा, हातावर पोट असलेला दैत्यरेषेखालचा वर्ग हिंदुत्व करतो. आणि मग समृद्ध आणि सधन समाज, ज्यांच्याकडे पूर्वजांची पार्श्वभूमी आहे, तो धर्माविषयी फक्त मगाशी महाराजांनी सांगितलं अभयसिंहांनी की 30-30 कोटी लोक कुंभ स्नान करण्यासाठी एकादशीच्या दिवशी इथे धावतात, कुंभात स्नान करतात. पण हिंदू महासभा हिंदूंना रक्ताचं स्नान होऊ नये, हिंदूंनी रक्ताचं स्नान करू नये, हिंदूंवर रक्ताचं स्नान करण्याची दुर्दैवी वेळ येऊ नये, कुंभस्नान करता यावं म्हणून जर प्रामाणिकपणे कुठची संघटना पूर्वीपासून, इंग्रजांच्या काळापासून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामाणिकपणे हिंदुत्ववादी कार्य करत असेल तर ती हिंदू महासभा आहे. राम मंदिर आंदोलन असेल ते हिंदू महासभेचं आहे. मगाशी योगी आदित्यनाथांचं अभयसिंहजींनी नाव घेतलं. तुम्हाला एक विशेष बातमी सांगतो, म्हणजे सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे. उद्या ही सभा रेकॉर्ड होते, जेवढे ऐकतील त्यांना कळलं पाहिजे. आज बघा योगी आदित्यनाथांचं गौरवाने नाव घेतलं जात आहे. अभिमानाने योगी आदित्यनाथांना प्रत्येक आईला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक मुलीला वाटतं की असा भाऊ असला पाहिजे, असा गुरु असला पाहिजे, असा काका, असा मामा, असा बाप असला पाहिजे, असा आध्यात्मिक अधिष्ठान असलेला पुरुष त्या राज्याचा मुख्यमंत्री असला पाहिजे की जिथे स्त्रियांना कुठेही मुक्त संचार करताना स्वतःच्या चारित्र्याची भीती वाटता कामा नये, स्वतःच्या नवऱ्याची, स्वतःच्या मळवटाची, स्वतःच्या गर्भाच्या संस्कारांची भीती वाटता कामा नये. ते आदित्यनाथ सुद्धा हिंदू महासभेचे खासदार होते सुरुवातीला. आणि आपल्या योग्यतांनी, क्षमतांनी आणि प्रचंड पुरुषार्थांनी त्या भाजपा नावाच्या हिंदुत्ववादी पक्षाला, हिंदू महासभेच्या हिंदुत्ववादी खासदाराला भाजपामध्ये घेऊन आज मुख्यमंत्री करावं लागलं. म्हणजे हिंदू महासभेला पर्याय नाही. ती भौतिक त्यांचे दादा गुरूंपासून त्यांचे गुरु, त्यांचे मामाजी, ते सुद्धा हिंदू महासभाई होते. गोरखपूरची गादी, ग्वाल्हेरची एक सीट या हिंदू महासभेच्या लोकसभा मतदारसंघ. आणि त्यानंतर एकटे पडल्यानंतर लोकसभेमध्ये वाजपेयींनी आग्रह धरला आणि अटल बिहारी वाजपेयींसारखा सज्जन माणूस म्हणतोय त्यांच्या शब्दांची प्रतारणा नको, आपल्याला पण प्रचंड पाठबळ मिळालं पाहिजे, म्हणून मग ते भाजपमध्ये आले. पण हिंदू महासभेच्या संस्कारांनी पोचलेला पिंडच आज उत्तर प्रदेश हा भारताचा आध्यात्मिक प्रदेश आहे. राम मंदिर आंदोलन असेल, काशी विश्वनाथाचं क्षेत्र असेल, द्वारका मथुरा असेल, त्या उत्तर प्रदेशात आहे, मुख्य भाग आहे. कुरुक्षेत्र असेल, ह्या सगळ्या उत्तर प्रदेशाचं म्हणजे हिंदूंची आध्यात्मिक भूमीचं नेतृत्व आज नाथपंथीय साधू करतोय. नाथ पंथ का नारा यारो सब दुनिया से निराला है, एक हाथ में माला तो दूजे हाथ में भाला है. नाथ पंथाने खरोखर तुकोबारायांचा तो अभंग आहे, विंचू देव्हाऱ्यासी आला. तुकोबारायांना लक्षात आलं टाळ चिपऱ्यांमध्ये दंग झालेले, सगळं काय जे करेल ते पांडुरंग करेल, मी फक्त टाळ चिपऱ्या जपेन, मी टाळ फुटीन असं म्हणणाऱ्या वारकऱ्यांना शौर्य संपन्न पाजलं पाहिजे. ओज तेज तपबलाने संपन्न अभंग काढले पाहिजेत. आणि मग पांडुरंग परमेश्वर त्यांच्या हृदयास स्फुरण पावला. कारण पांडुरंग परमेश्वर तुकोबाराय वेगळे नाही, त्यांच्या मुखातून निघालेलं ते परमेश्वराचीच वचन आहे. आणि मग तुकोबारायाने अभंगांचा भास बदलला. विंचू देव्हाऱ्यासी आला. अफजल खान, ओवैसी, अबू असीम आझमी हे सगळे देशद्रोही पिलावळीचे विंचू आज लोकसभेत जात आहेत. अफजल खान आपल्या धर्मभूमीवर चालून येतो, औरंगजेब आपल्या धर्माची विटंबना करतो, भारतभूमीमध्ये घुसलेले यवनम्लेच्छांचं संकट. भारतभूमी हा आपला देव्हारा आहे, भारतभूमी आपली मातृभूमी, पितृभूमी, असं सावरकरांची व्याख्या काय आहे? सावरकरांची व्याख्या आहे, हिंदू कोण आहे तर हिंदू म्हणजे केवळ त्याची पितृभूमी आहे तो हिंदू नाही, मातृभूमी आहे तो हिंदू नाही, ज्याची पुण्यभूमी भारत आहे, ज्याला तीर्थ करायला मक्केला जावं लागत नाही, ज्याला तीर्थ करायला व्हॅटिकन सिटीला जावं लागत नाही, दुसऱ्या विदेशी सत्तांकडे जाऊन आपले तळवे चाटून आपला पुरुषार्थ सिद्ध करावा लागत नाही, हीच माती ज्याच्या मळवटात भरल्यानंतर त्याला आध्यात्मिक आनंदाची प्राप्ती होतो. या सप्त सिंधूंचा तीर्थ तो आनंदाने प्राशन करून मोक्षगतीला प्राप्त होण्याची निश्चय करू शकतो. ह्या भारतभूमीला आपली पुण्यभूमी जो मानतो तोच हिंदू आहे. म्हणजे भारताचा नागरिकत्व असणं हा तांत्रिक भाग आहे.
दाऊद पण भारताचा तांत्रिक नागरिक होता. भारतात लोकसभेच्या संसदेमध्ये राष्ट्रगीत चालू असताना दुष्ट राष्ट्रगीताच्या वेळेला चालत जातात, ते पण तांत्रिकदृष्ट्या भारताचा पासपोर्ट आहे त्यांच्याकडे, पण ते भारतीय नाहीत. भारतातली लोक युरोपला गेली आहेत, अमेरिकेत आहेत, ते अनिवासी भारतीय म्हणून ओळखले जातात, पण अनिवासी भारतीय अमेरिकन म्हणत नाही कोण. त्यांना अमेरिकन व्हिसा जरी मिळाला तरी त्यांना NRI म्हटलं जातं, नॉन रेसिडेन्शियल इंडियन. तसं भारतीय तर इथे आलेले अरबस्थानातले, तुर्कस्थानातल्या रखेबींपासून झालेले, त्यांच्या उकिरड्यावर जन्माला आलेली पिलावळ या देशाचं इस्लामीकरण करू पाहते, ख्रिस्ती धर्मांतरण करू पाहते, धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली कम्युनिझम आपल्या देशाचं विडंबना करू पाहते. एकमेव जगाचा आध्यात्मिक आधार असलेला भारत, जगाचा आध्यात्मिक आधार असलेला भारत संपवण्याचं षडयंत्र केलं जात आहे. त्या भारताला वाचवणं म्हणजे भारताला वाचवणं नाही, विश्वाला वाचवणं आहे. कारण वसुधैव कुटुंबकम सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया हे म्हणण्याची जी व्यवस्था, संस्कार जो आहे तो ह्या संतांनी दिलेला आहे. इथे एकच परमेश्वर आहे आणि तो एकोहम बहुस्यामी आहे, तो सर्व रूपाने व्यापलेला आहे. जळी स्थळी काष्ठी पाषाणी, तुम्हाला जिथे भाव जागृत होईल त्या पदार्थांना पुजून तुम्ही त्या मूळ तत्वापर्यंत पोहोचू शकता. हे तत्वज्ञानाचा अमृत पाजणारा भारत मारण्याचं षडयंत्र जर जिहादी वृत्तीकडून केलं जात असेल तर कुठच्याही प्रकारचं उगीच कायद्याचं अवडंबर न माजवता न भीता उजाळ माथ्याने छाती ठोकून, उद्या जर आपल्या वडिलांच्या नावाने कोणी आरोप केले, आक्षेप केले तर आपण काय दुसरा बाप बदलणार आहोत का? आपला धर्म संकटात आला, आपली धर्मभूमी संकटात आली तर न भीता उजाळ माथ्याने छाती ठोकून या देशाच्या सनातन वैदिक हिंदू धर्माचा उजाळ माथ्याने पुरस्कार करणं, समर्थन करणं आणि त्याच्या पलीकडे जाऊन संघर्ष करणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो आपण गाजवला पाहिजे, तो आपण राबवला पाहिजे. मगाशी मी आयोजकांना सांगितलं की ह्याच्या पुढच्या हिंदू महासभेत आपण कुंभ बनवू आणि 1,00,000 हिंदुत्ववादी इथे आणू. म्हणजे या सभेच्या संख्येने आपल्याला काहीच फरक पडत नाही. नाही तर खूप सभांच्या संख्या मी स्वतः घेतलेल्या आहेत, पण हिंदू महासभा हा ना, मागे मी एकदा अभयसिंहजी आणि सगळे होते तेव्हा आपण हिंदू महासभा कार्यालयामध्ये बसलो होतो. ते वाक्य मी पुन्हा गिरवतो कारण हे सार्वजनिक होईल, ते वैयक्तिक झालं होतं की हिंदू महासभा ही हिंदुत्ववाद्यांची आणि भारतातल्या धर्मतत्वज्ञानाची, संघर्षाच्या चळवळींची नामदेव पायरी आहे. तिचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन घेता येणार नाही. खूप संघटना आहेत हिंदुत्ववादी, पण हिंदू महासभेचा कार्याचा इतिहास जो वाचेल त्यालाच कळेल हिंदू महासभा मूळ आहे. आधुनिक भारताच्या हिंदुत्ववादी, हिंदूंच्या विरुद्ध, भारतीयांच्या विरुद्ध, हिंदू हा शब्द पण थोडा वेळ वेगळा करूया, आपण भारतीय म्हणूया. मूळ भारतीय पिंडाच्या लोकांविरुद्ध, मूळ भारतीय तत्वज्ञानाच्या विरुद्ध जे षडयंत्र झालं ना त्यालाच जिहाद म्हणतात, त्यालाच ख्रिस्ती धर्मांतरण म्हणतात, त्यालाच नक्षलवाद, त्यालाच माओवाद म्हणतात. आणि त्याच्या भारतीयत्वाचं रक्षण करायचं असेल, त्या पुण्यभूमीचं, त्या पुण्यक्षेत्राचं, त्या पितृदेवतांच्या पुण्याईने, संघर्षाने जो आपल्याला वारसा मिळाला आहे की बघा, मला इथल्या मुसलमानांची पण बिचाऱ्यांची दया येते की रक्त इकडच्यांचं आणि वडिलांचं नाव सांगतात अरबस्थानातलं, तुर्कस्थानातल्या हबशांचं. म्हणजे किती कलंकित जीव आहे की आपल्या आईवर बलात्कार झाल्याचं छाती ठोकून उजळ मात्यानं समर्थन करताय. आजा पंजा खापरपंजांवर बलात्कार होऊन जी अनवरस पिलावं जन्माला आली त्यांनी हे स्वीकारलंच नाही पाहिजे आणि धिक्कारलं पाहिजे होतं आणि स्वतःच्या धर्माची शुद्धी ओंकार महाराजांसारखी करून घेतली पाहिजे होती की आमचा मूळ धर्म, आमचा आध्यात्मिक ध्यास स्वामी विवेकानंदांनी युरोपला, अमेरिकेला वेड लावलं आणि ओंकार महाराजांसारखे महात्मे आपण ख्रिस्ती धर्मात जन्माला येऊन सुद्धा आध्यात्मिक मूळ आनंदाच्या शोधामध्ये भारतीय तत्वज्ञानामध्ये विलीन होतात आणि तिथे सावध होऊन, जागृत होऊन, साधनेला लागून वारकरी संप्रदायाची ध्वजा, मानवी कल्याणाचा भगवा ध्वज खांद्यावर घेतात. जोगदंड महाराजांसारखा एक वेडा माणूस 200-400 18 पगार जातीचे 12 बलुतेदार काही वेळा आईबाप नसलेल्या मुलांना आणतो आणि स्वतःच्या पदरात पोचतो आणि IAS IPS करण्याची स्वप्न बघतो. ही वेड लागलेली माणसं आहेत आणि या वेड्यांचा सत्कार इथे हिंदू महासभेच्या व्यासपीठावर होतोय. हेच हिंदू महासभेचं शहाणपण. कारण वेड लागलेल्यांना सांभाळणं खूप कठीण असतं. जगदंबेचा जळता पोत छातीवर घेणं सोपं नसतं, ते शिवरायांनाच जमतं. आणि ही पेटलेली माणसं इथे आणायची आणि सत्कार करून स्वतःच्या उरावर घ्यायची, हे काम फक्त हिंदू महासभेचं. म्हणून वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात. आणि या सगळ्या वेड लागलेल्यांना शहाणी लोक साथ देतात ती म्हणजे हिंदू महासभा. आणि आता आपण मी आता एका मध्यंतरी गंडांतरातून बाहेर आलोय
माझ्यावर काय माझ्या 5वीला गंडांतरनं पुजलेली आहे. मोहसिन शेख हत्याकांडात मला 5 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला. मग माझ्याकडे सहानुभूतीपर शब्द बोलणारे, मला सांत्वन घालणारे, जसं काय 10व-12वच करायला आले तसे दुःखित चेहरे करून आली लोक. मग मी तुळजापूरला होतो, त्यांना मी सांगितलं फालतू शोकांतिकेचे शब्द वापरू नका. सावरकरांनी अंदमानमध्ये कोलू खेचलाय, संभाजी महाराजांनी डोळे फोडून घेतले, काकडी सोडून घेतली आहे. त्या तुलनेत माझी 5 वर्ष काहीच नाही, थेंब पण नाही समुद्रातला. उगीच आम्हाला हरभऱ्यावर करून कामात खोडा घालू नका. उगीच सांत्वन करायला येतात, उगीच फोटो काढून सेल्फी काढून शायनिंग मारायला येतात. तुम्हाला काम करायचं असेल तर अजून 5-50 काहीतरी तांडव दाखवा, तडाखे वाजवा, पुरुषार्थ गाजवा. आम्ही तुमच्याबरोबर परत आत यायला तयार आहे. आणि आता आमच्या आकलनानुसार आपल्या भारताचं जे यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे परमेश्वराच्या वचनाला परमेश्वर जागू लागलाय. 2014 साली नरेंद्र मोदींच्या रूपानं आपल्याला एक खरोखर चांगला युगपुरुष पंतप्रधान म्हणून प्राप्त झालेला आहे. आणि त्या युगपुरुषाचं समर्थन करणं, आज मी आजच्या क्षणी पंतप्रधान होऊ शकत. आजच्या क्षणी कोणी माझा आवडता इकडचा तिकडचा करामतीकर पंतप्रधान होऊ शकत नाही. आणि करामती करणारे आपल्याला पंतप्रधान नको आहे. ते जातीच्या दाखल्यांवर जरी आपले असले, मातीचे सातबारे जरी खूप त्यांच्याकडे असले, तरी रक्ताशी गद्दार असणारे लोक आपल्याला राजसत्तेत ठेवायचे नाही आहे. खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ भावकीत असला, सोयर सुतक लागत असलं तरी सुतक पिसाळ नको, खंडोजी खोपडा नको, गणोजी शिर्के नको, नागोजी माने नको आहे, गोपीनाथ पंत वकील हवेत, कृष्णाजी भास्कर नको आहे. आणि म्हणून मी आत्ता विद्यमान सत्तेत असलेले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंचं सुद्धा या हिंदू महासभेच्या पांडुरंग परमेश्वराच्या पवित्र व्यासपीठावर समर्थन करतो. कारण एकनाथराव शिंदे हा असा माणूस आहे ज्याला खूप अमोघ भाषण करता येत नाही, पण त्यांनी सत्तेत आल्या आल्या जे कुणाला जमलं नाही ते अफजल खानाचं थडगं नागडं करून ठेवलं आणि विस्तारित करून. अफजल खानाच्या थडग्याभोवती बघा ना, अफजल खानाच्या थडग्याच्या भोवती आपला बाप मरून पडला आणि आईला सुतक लागला, आई 10वं जेवायचं, तसे मुल्ला मौलवी नाचायचे, या अल्लाह शिवाजीने दगा किया. आणि तिकडच्या आजूबाजूच्या परिसरातली लोक नवस बोला जायची मुलगा व्हावा म्हणून. मग तिकडच्या लोकांनी मला बोलवलं एकदा, काही 10-15 वर्षापूर्वी किंवा 18 वर्ष झाली असतील, तेव्हा मला बोलवलं की भाई याचं प्रबोधन केलं पाहिजे. मग मी बैठका घेतल्या गावागावात, छोट्या बैठका, सभा नव्हत्या, अशा देवळात आम्ही बैठका घ्यायचो. 250, 300, 500 लोक यायची. जवळजवळ मी 100-150च्या वर सभा केल्या, म्हणजे मोजल्या नाहीत, बैठका घेत राहिलो. आणि मी म्हणलो अफजल खानाच्या नवसाने जर मुलगा होणार असेल तर फजल खानच होईल. आणि तुमच्यातल्या पुरुषार्थासमोर जग प्रश्नचिन्ह उभं करेल. तर कुळाला कलंकित करू नका. एखादा बेवढं शेवढं लाता घालत असेल तर ते अफजल खानाच्या थडग्यावरच झालेलं असेल. तिथे गावात 4-5 बेवडी असतातच ना पडलेले आजूबाजूला. आपण बैठकीला जातो ते बेवडं पण बसलेलं असतं, मध्येच ओरडतं, मध्येच रडतं, काहीतरी करतं. अशा गावचे आपले अनेक अनुभव आहेत. मग मी म्हणायचो हे बघा ते थडग्यावर झालेलं आहे. आणि आईच्या कुळाला, गर्भाला आणि पावित्र्याला कलंक लागेल अशी कुठचेही नवस बोलू नका. आई उजळ माथ्याने छाती टोकून सांगू शकेल हुतात्मा झालेला पुत्र माझा आहे आणि मी निर्वंश झाली नाही आहे, माझा वंशाचा उद्धार झाला आहे. सावरकर म्हणायचे धन्योहम धन्योहम. अंदमान भोगून आल्यानंतर सुद्धा म्हणायचे आम्ही धन्य आहे, आम्ही धन्य आहे. आम्ही सावरकर धन्य आहोत, सावरकर कुटुंबीय धन्य आहे. त्यांना आयुष्यात कुठचंही राजकीय यश मिळालं नाही, शिष्टाचार मिळाला नाही. क्रिप्स नावाचा अधिकारी भारतात आला, त्याची योजना त्याला पाठवण्यात आलं. जेव्हा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की मोजमापकार त्यांनी सावरकरांना फुल्ली मारली होती. बाकी सगळ्यांचा लांगुल चलन करा, त्यांना पुढे आणा, त्यांच्या हातात सत्ता द्या, ते आपलेच आहेत, अपने वाले हैं. अगर दिखने वाले भी नहीं फिर भी अपने वाले हैं. आणि सावरकरांना सोयीस्कर बाजूला काढण्यात आलं. वर्तमानपत्रात महात्मे फिरवण्यात आले, गोंधळ घालण्यात आला. भाबड्या हिंदूंना आध्यात्मिकदृष्ट्या विवेक जागृत नसलेली, आध्यात्मिकदृष्ट्या भाबडे झालेले. बघा ना, तुकोबाराय जर आध्यात्मिकदृष्ट्या भाबडे असते तर लगेच शिवाजी महाराजांना माळ घातली असती, या ती फेका ढालतळवर, चला टायचे प्ले घेऊन जाऊया. पण तुकोबाराय विवेकी होते. तुकोबाराय भगवान श्रीकृष्णाचे अस्सल पाईक होते. ते सोंगारे नव्हते, ते उगीच लोकांना सुपाऱ्या वाजवण्यासाठी कीर्तनकार झाले नव्हते. मानधनांसाठी आणि सत्कारांसाठी आजच्यासारखी तेव्हा व्यवस्था नव्हती. स्वतःची संपत्ती बुडीत काढून संत झालेला महापुरुष आहे.
संपूर्ण विरक्तीने. आणि तो विरक्तीचा महापुरुष सांगतोय, शिवराय तुम्हाला कोणी सांगितलं तुमच्या हातात टाळ चिपऱ्या नाही आहेत? अहो तुमच्या हातातली ढाल तलवार असता आमच्या टाळ चिपऱ्यांचं कारण आहे. तुमची ढाल तलवार तुम्ही सोडल्याबरोबर आमची टाळ चिपऱ्या गळून पडतील. आणि मग त्यांच्या लक्षात आलं, जर शिवरायांसारखा शिखर पुरुष जर विरक्तीकडे धावू शकतो आणि तो अचानक विरक्ती आली तर करायची काय ह्यांना? आत्ता कुठे एवढ्या मोठ्या अखंड तांडवानंतर, आक्रोशानंतर, आर्त त्राण पारायणानंतर एका अवतारी पुरुषाने जन्म घेतलाय, 12 ज्योतिर्लिंगाच्या महादेवाने जन्म घेतलाय. आणि शिवरायांसारख्या महापुरुषाला जर उच्च कोटीतली विरक्ती आली तर त्यांचं आध्यात्मिक कल्याण होईल, पण भौतिक जगातला अध्यात्म, भौतिक जगातला धर्म संकटात येईल. आणि त्या क्षणी तुकोबरायाने विवेक जागा ठेवला आणि विंचू देव्हाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला, ते पैजाराचे काम अधमासी ते अधम, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासाईसे भेदू, भले त्यासी देऊ कांडीची लंगोटी, नाथाळ्याच्या माती हाणू काठी. दयातीचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंठकांचं निर्दालन. या अभंगासरशीत शिवराय सावध झाले. आणि दयातीचे नाव, भूतांचे पालन, प्रजेचं पालन करणं हा दयेचा अर्धा भाग आहे, पण दुष्टांचं निर्दालन करणं हा दयेचं पूर्णत्व आहे. दयेचं पूर्णत्व कशात आहे? गायींचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर गायी वाचवणं हा गौरक्षणाचा अर्धवट भाग आहे. तो प्रामाणिक आहे, तळमळीचा आहे, तो पूजनीय, वंदनीय आहे. पण कसायांचं भारतातून निर्दालन करणं हे पूर्णत्व आहे. म्हणून दयातीचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. आपण सगळ्यांनी ह्या गोष्टींचा उहापोह केला पाहिजे. प्रत्येक घरातल्या बैठका, कुठच्याही मालिकांमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. जीवन 500-1000 वर्षाचं, 2000 वर्षाचं नाही आहे. जेव्हा जीवनाचा अर्थ सार्थ लक्षात येतो, जोगदंड महाराजांसारखे, ओंकार महाराजांसारखे महात्मे भेटतात आणि आपल्यातला आध्यात्मिक आकलन आपल्याला जेव्हा सुरू होतं, तेव्हा आपला काळ निघून गेलेला असतो आणि अनेक व्याधी विकारांनी शरीर ग्रस्त झालेलं असतं. कारण अध्यात्माची आचारसंहिता न पाळल्यामुळे आपलं शरीर जीर्ण झालेलं असतं आणि त्या शरीराला एक्सपायरी डेट देऊनच परमेश्वराने मॉडिफाय केलेलं आहे. स्मार्टफोन विकून नवीन स्मार्टफोन घेता येईल, प्रो, मॅक्स, ॲडव्हान्स. तुम्हाला घ्यायचा कुठचा आहे ते तुमच्या हातात नाही, द्यायचा कुठचा ते परमेश्वराच्या हातात आहे. त्याच्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या विवेकसंपन्न राहून याच देई ह्याच डोळा हिंदू राष्ट्र आपल्याला करायचं आहे. सावरकरजी रखो भरोसा टूटे सपनों को जोडेंगे, चिता भस्म की चिंगारी से अंधकार के घर तोडेंगे, हे वचन आपल्याला सिद्धीच न्यायचं आहे. मला हा वारसा सावरकरांनी, शिवरायांनी आपल्या लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसीविषयी मी कधी कधी म्हणतो. मला एकदा एका गावामध्ये, मी जरा दिसायला गोरा गोमटा होतो त्यावेळेला, आणि मोटरसायकलीवर वगैरे फिरायचो, तुकारगिरी करत, हिंदुत्वाचे टवाळगिरी करत. आणि मग त्यांना वाटायचं एक चांगलं गिराईक मिळालं. मग एक LIC वाला मला भेटला, लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसीवाला, आणि तो मला समजावून सांगायला लागला स्कीम वगैरे येते. मग माझ्या लक्षात आलं, अरे ही बाप मुलासाठी काढतो, पण ते मुलंच बॉम्बस्फोटात मारल्या गेलं तर ती पॉलिसी खायची कुणी? आणि बाप मुलं एकत्र मारल्या गेली तर त्याचा प्रीमियम भरायचा कोणी? बाप जर मेला तर तो मुलगा असाच राहणार, प्रीमियम कोणी भरायचा? त्याला पॉलिसी आहे कोणी कळणार? मग त्याला मी सांगितलं की मला तुमची लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसीमध्ये तुम्हाला किती कमिशन मिळतं? तुला एवढे टक्के मिळतात, तेवढे टक्के मिळतात, असं तसं. मी म्हणलं मग ती लोभी लोकांची लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी, योग्यांची लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी आहे हिंदुत्व, रिअल लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी. त्याच्या पुढे आर लावा, रिअल लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी, आणि ती शिवरायांनी काढली. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी, तुमच्या वंशवृद्धीसाठी, मी निर्वंश होऊन मेलो नाही, मी नपुंसक म्हणून समाजामध्ये वावरलो नाही, मी लग्न होऊन माझी संतती वाढली, हा वैयक्तिक लोभ, वैयक्तिक स्वार्थ, वैयक्तिक हव्यास, षड्रिपूंचा हव्यास तुम्हाला भाग पडतोय संतती पिलावळ वाढवण्यासाठी, वंशावळ वाढवण्यासाठी. आणि त्या वंशावळीचा इन्शुरन्स काढणं हा भाबडेपणा आहे किंवा मूर्खपणा आहे. खरोखर सांगतो, तुम्हाला इन्शुरन्स काढायचा असेल तर शिवरायांसारखा पुरुषार्थाचा काढा. कोण वंशात असो नसो त्या गादीला मुजरा केला जातो, योग्य असो, पात्र असो, अपात्र असो, आजही त्या गादीला पूजन वंदन केलं जातं. शिवरायांची पूजा बांधल्याशिवाय, तुकोबांच्या गाथेतला एकतरी अभंग म्हटल्याशिवाय, एका तरी जोगदंड महाराज, ओंकार महाराजांना आणल्याशिवाय, हिंदू महासभेचं स्मरण केल्याशिवाय, सावरकरांना आठवल्याशिवाय आपण या भारतामध्ये भारतीय म्हणून जगू शकणार नाही. आणि भारतामधलं भारतीयत्व तुम्हाला टिकवायचं असेल, जगवायचं असेल तर शौर्य सोडून दुसरा कुठचाही पर्याय नाही. हिंदू हरले ते सद्गुण विकृतीमुळे. याची परिभाषा काय? तर सद्गुण तुमच्याकडे खूप होते, शिवरायांकडे पण ते सद्गुण होते, त्याचा अतिरेक होताना दिसल्यानंतरच तुकोबारायाने विंचू देव्हाऱ्यासी आला, देवपूजा नावडे त्याला, हे सांगून शिवरायांच्या सद्गुणांना विवेकाचं अधिष्ठान दिलं.
समर्थ रामदास स्वामी आणि तुकोबाराय एका कीर्तनकार महाराज आहेत आळंदीमध्ये पाटील नावाचे. त्यांनी मला विचारलं की शिवाजी महाराजांविषयी अगदी थोडक्यात आध्यात्मिक माणसं आणि प्रगल्भ समाज असेल, नुसती तरुण मुलं असली तर काही बोललं तर चालतं, पण प्रगल्भ संसारी स्त्रिया ज्या ग्रंथ पारायण करतात, ज्या मार्गशीर्ष महिन्यात पोथी वाचतात, दत्तचरित्र वाचतात, नवनाथ भक्तिसार वाचतात, त्यांचा न्यूरॉन्स ॲक्टिव्ह झालेले असतात मेंदूतल्या. आता मी तुम्हाला एक थोडंसं अध्यात्म आणि विज्ञान सांगतोय, हे तुम्ही ऐका. कारण काही लोक आपल्या ग्रंथपारायणांची टिंगलटवाळी करतात की ग्रंथपारायणाने असं होतं का तसं होतं का. तुम्ही फक्त श्रद्धेने पारायण करत राहा. अल्बर्ट आईन्स्टाईनपेक्षा जास्त मेंदू तुमचा ॲक्टिवेट मोडला जातो. बुद्ध्यांक ज्याला म्हणतात, बुद्ध्यांक मोजमाप करण्याची आत्ता कुठच्या ज्या परिभाषा आलेल्या आहेत त्या तोकड्या आहेत, खूप तोकड्या आहेत. त्या परिमाणामध्ये बसण्याचा फाजील प्रयत्न आपण करू नये. आपला अनंत सत्सत विवेक, अंत नसलेला विवेक जेव्हा जागृत होतो तेव्हा आपला अंतरात्मा आपल्याशी बोलू लागतो. आपल्याला भविष्यातल्या अनेक गोष्टी कळू लागतात. मला एकाने विचारलं की भविष्य हे खरं असतं का. मी म्हणलं वेधशाळा सांगते ते हवामान खरं असतं का. जर वेधशाळेचे अंदाज तुम्ही खरे मानता आणि तशी चोख बंदोबस्त करता, अमेरिकेमधल्या वेधशाळा अचूक सांगतात किती पाऊस पडेल, किती कमी दाब पट्ट्याचं हवामान आहे. खगोलात घडणाऱ्या सगळ्या घटनांचं आधी आकलन केलं जाऊ शकतं. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं सगळ्या जीवनचरित्रांचा अभ्यास करून, भूताचा वर्तमानाचा अभ्यास करून भविष्याचा वेध घेता येतो. त्याच्यासाठी जसे तोतया डॉक्टर असतात, तोतया पोलीस असतात, तसे तोतया ज्योतिषी पण असतात. म्हणून तोतया ज्योतिषांच्या नावाने तुम्ही खऱ्या धर्मशास्त्राचा गळा कापायला निघाले असाल. आता मध्यंतरी बघा ना तुम्ही, आपल्या भारतीय तत्त्वज्ञानाच्या धर्मशास्त्रांवर, धारणांवरती आक्षेप घेणारी खूप पिलावळ आहे आणि ते विज्ञानाचं सांगतात. पण एकही जण मुल्ला, मौलवी, काजी यांच्याविषयी, तत्त्वज्ञानाविषयी काही बोलत नाही. एकही मिशनऱ्यांच्या तत्त्वज्ञानाविषयी, बायबलविषयी काही बोलत नाही. पण जर काय वैज्ञानिक बौद्धिक पुरुषार्थ दाखवायचा असेल नपुंसकांना, तर ते मात्र हिंदुत्वावर बोलतात, हिंदू धर्माविषयी चिरफाड करतात. आणि म्हणून आपण 18 पगार जातीच्या 12 बलुतेदारांनी आपल्या कुळाशी, आपण आईच्या गर्भातून जातीचा दाखला किंवा पक्षाचं तिकीट किंवा पक्षाचा हात किंवा पक्षाचा झेंडा घेऊन आलो नाही. आपण आपल्या पितृदेवतांचं धर्माधिष्ठित रक्त घेऊन आलो आहे. आपल्याला जेव्हा आपलं रक्त लागेल, DNA चेक करावं लागेल, नेमक्याचा बाप कोटचा आहे हरवलेल्या माणसाचा, तर आपल्याच आईबापाचा DNA चेक केला जाऊ शकतो आणि तोच तुमच्याशी मॅच होऊ शकतो. विज्ञानवादांशी DNA चेक करायला गेलं तर होणार नाही. अल्बर्ट आईन्स्टाईनशी होतोय का बघूया, लंडनच्या राणीचा होतोय का बघूया, शी जिनपिंगचा होतोय का बघूया, होणार नाही. मग जे रक्त तुमचं स्वतःचं रक्त जे आहे, त्या रक्ताच्या अतिशय विश्वाने गौरवलेल्या, वैश्विक दर्जावर बुद्धिजीवी आध्यात्मिक लोकांनी गौरवलेला भारतीय तत्त्वज्ञानाचा पिंड आपल्याला उपजत प्राप्त झाला आहे. मग त्याची पूजा आपण का बांधू नये. दुष्ट संभ्रमित करता ते ह्या द्वैत जगातलं दायित्व आहे. हे द्वैत आहे ना जग, हे त्रिमिती जगामधलं द्वैत आहे. द्वैतात, या त्रिमिती जगातल्या ह्या द्वैतामध्ये एक संभ्रम निर्माण करणार, एक निश्चय निर्माण करणार. मग आपण संभ्रमाच्या बळीचा बकरा होण्यापेक्षा निश्चयाच्या वेदीवरचा शिवलिंग का होऊ नये. आपण निश्चय केला पाहिजे. आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भता आपल्या पिंडात आहे, पण आध्यात्मिकदृष्ट्या भाबडेपणाचा सुद्धा आपल्याला एक शाप आहे. तर आध्यात्मिकदृष्ट्या भाबडं न होता आध्यात्मिकदृष्ट्या विवेकी होऊन तुळजा भवानीचं दर्शन घेऊन अफजल खान फाडण्याचं कर्तव्य आपण चुकता कामा नये. शाहिस्त्याला बडवण्याचं कर्तव्य आपण चुकता कामा नये. आपलं स्वराज्य, आपलं स्वधर्माधिष्ठित आहे. मध्यंतरी काही लोक बोलत होते की संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक होते, धर्मरक्षक नव्हते. विनोदास्पद गोष्ट आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आणि आध्यात्मिक काळामध्ये अगदी 100 वर्षापूर्वी धर्मनिरपेक्षता हा शब्दच नव्हता. धर्मसंपन्न असणं म्हणजे विश्वकल्याणकारी असणं. धर्मसंपन्नता, धर्माने संपन्न, ते जातीच्या दाखल्यावरचा आणि तुमच्या भौतिक जगाच्या बुद्धीतला कुठचा धर्म हे नाही सांगितलं. यतो धर्म ततो जया. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेलं एका उत्तम पुरुषाचं तत्वज्ञानी मार्गदर्शन म्हणजे धर्म, जे सगळ्या जगासाठी पोषक आहे. ते एका जातीसाठी नाही, ते ख्रिश्चन मुसलमानांसाठी स्पेसिफिकली नाही आहे. ते सर्व जीवांपासून, मुंगीपासून, पिप्पलायांपासून परमेश्वरापर्यंत सगळ्यांसाठी असलेलं ते तत्वज्ञान आपण, आपलं भारतीय तत्वज्ञान जग पित आहे. स्वामी विवेकानंदांसाठी युरोपियन, अमेरिकन, रशियन, फ्रेंच लोक वेडी झाली. योगी अरविंदांच्या नादी लागली आणि योगी अरविंदांनी त्यांना आध्यात्मिक अमृत पाजलं आणि ती सगळी लोक इथे आली, विद्वान, बुद्धिमान, अतिसंपन्न लोक. आणि आज आपल्या देशात आपल्याला आपली धर्म संस्कृती, आपल्या पूर्वजांच्या पितृदेवतांच्या धर्माचं तत्वज्ञान
ते आचरण्याला सुद्धा आक्षेप घेतले जात आहेत, टिंगल-टवाळी चेष्टा केली जाते आहे, आपल्याला खटले भरले जात आहेत. खटले भरल्यानंतर जर लाख 50,000 हजार हिंदू रस्त्यावर उतरू लागले तर अशी कुठचीही राजसत्ता नाही. ही कलियुग आहे, ही अजरामर राजसत्ता नाही आहे, यांना भिवू नका. अजरामर राजसत्ता फक्त परमेश्वर पांडुरंगाची आहे. या भौतिक जगातल्या शूद्र विचारांच्या डावपेचांच्या राजसत्ता आहेत त्या उलथणारच आहेत, त्या उलथणारच आहेत. फक्त थोडं थांबा, धीराने धैर्याने घ्या, धाडसाने घ्या. काय आम्हाबरोबर लढण्या नसे व्याली माय कोणाची चाळू न पाने आमच्या इतिहासाची, असे आपण असून सुद्धा आपल्याला आत्मग्लानी आली आहे. आणि त्या आत्मग्लानीमुळे आपणच आपल्याला शोधतोय. हिंदूंच्या देशात हिंदूंना जगत कल्याणकारी विश्वाचं वसुधैव कुटुंबकम सांगणारं तत्वज्ञान संरक्षित करण्यासाठी, सुरक्षित करण्यासाठी हिंदुत्वाच्या नावाने जे संघर्ष चाललाय त्याला जातीयवादी ठरवलं जातं, त्याला जात्यांध ठरवलं जातं आणि जात्यांधांना धर्मनिरपेक्ष ठरवलं जातं. ही अजब नगरी अगडम तगडम बगडम कारभार आहे. म्हणून आपण सगळ्यांनी, जरी आज आपल्याला अनुकूल राजसत्ता असेल तरी माझी अशी सगळ्यांना प्रत्येक सभेत विनंती असते. मी मोदींचा खंदा समर्थक आहे, मी अमित शहासारख्या पुरुष असलेल्या गृहमंत्र्याचा खंदा समर्थक आहे, योगी आदित्यनाथांचा, एकनाथराव शिंदेचा खंदा समर्थक आहे, पक्षीय राजकारणाचा नाही. माझं सरळ स्पष्ट असं मत आहे, राजकारणाच्या अधीन असलेला धर्म म्हणजे बटीक आहे, पण धर्माच्या अधीन असलेली राजसत्ता म्हणजे धर्म आहे. धर्माच्या अधीन असलेली राजसत्ता, राजसत्तेच्या अधीन असलेला धर्म म्हणजे रखेल, बटेक, उजरे, चाटे, चोळे. म्हणून धर्माच्या अधीन असलेली राजसत्ता निर्माण करणं हे तुमचं आणि माझं कर्तव्य आहे. तुमचे लोकप्रतिनिधी विवेकी, धर्मसंपन्न असले पाहिजे. ते वाढदिवस साजरे करणारे, डीजे लावून बेवडे नाचवणारे नसले पाहिजे. आणि असं हवं असेल तर उजळ मातेने, मी तुम्हाला सांगतो, कुठच्याही बेवड्याच्या आईने नवस बोलला नसतो की मला मॅकडोनल्ड पिणारा बेवडा जन्माला येऊ दे, बिअर पिणारा बेवडा जन्माला येऊ दे. ते तिचं दुर्दैव असतं, ती त्याचं दुर्भाग्य असतं. ती आत्मक्लेश करतच असते. जरी त्याला लपून त्याने लाता घातले की पैसे देत असते तरी ती आत्मक्लेश करतच असते. कुठच्याच आईला रॉबर, दरोडेखोर, बलात्कारी, बेवडा, शेवडा, स्मगलर, ड्रग्स माफिया जन्माला यावं कुठच्याच आईला वाटत. पण दुर्दैवाने, दुर्भाग्याने, गतजन्मीच्या पापकर्माने तो आत्मा तिच्या पोटी जन्माला येतो. पण असं होऊ नये आणि तीच ऊर्जा, तीच काहीतरी करून दाखवण्याची तीव्र जी उग्र ऊर्जा असते, त्या उग्र ऊर्जेला संस्कार द्यायचे असतील तर शिवरायांच्या आधीसुद्धा महाराष्ट्रीयन मराठी माणसं मराठे लढतच होते. ते कधी आदिलशाहीकडे होते, कधी कुतुबशाहीकडे होते, कधी निजामशाहीकडे होते. ते लढतच होते. तलवारीने लढणं, लुटणं, पाटणं, कापणं, मारणं त्यांच्या रक्तात होतं. पण शिवरायांमुळे काय झालं, ज्या कर्माने पापसंचय होता त्याच ते कर्म तेच ठेवलं, लक्ष बदललं, हेतू बदलला आणि त्याच कर्माने पुण्यप्राप्ती होऊ लागली. जिथे स्त्रिया लुटण्यासाठी तलवारी चालवल्या जात होत्या, रखेली भरण्यासाठी चालवल्या जात होत्या, निजामाची हाजी करण्यासाठी परकीय राजसत्तांच्या पत्रावळ्या घेऊन आपली धर्मसत्ता उद्ध्वस्त करणारी दुष्ट पापकर्म आपल्या हातून होत होती. शिवराय आल्यामुळे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हा जो तुकोबांचा अभंग आहे, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. हा अभंग शिवरायांच्या रूपानं त्या लोकांना कळला आणि हर हर महादेव हा बीज मंत्र घेऊन तीच तलवार, तीच ढाल आणि तीच माणसं अधर्माच्या विरुद्ध धर्माच्यासाठी लढू लागली. आणि जिथे कोल्या कुत्र्यांसाठी लुटमार करत होती तिथे त्या लुटारूंच्या मुंडक्या उडवून धर्मसत्तेचं संरक्षण करू लागली. लक्ष बदललं. महापुरुषाच्या आयुष्यात येण्याने त्या योद्ध्यांचं लक्ष बदललं. बाजीप्रभू देशपांडे आधी आदिलशाहीत होते आणि शिवरायांच्या संरक्षणासाठी आले आणि घोडखिंडीची पावनखिंड करूनच गेले. लक्ष बदलणारे महात्मे जीवनात आले की ऊर्जेला काही भाव नसतो, ऊर्जेला काही भूमिका नसते. म्हणून मायेला स्वतःचा काही धर्म नाही आहे आणि शिव हे धर्म आहे, पण शिव सक्रिय नाही आणि माया सक्रिय आहे. मग मायेच्या प्रभावामध्ये आपण भरडले जातो. मग त्याच मायेमधली प्रचंड ऊर्जा घेऊन या मायावी जगताचं पतन करून आध्यात्मिक जगताचं उत्थान करता येतं. पण ते नुसतं पोटी पोराणं प्रवचनं करूनच करता येत नाही. तर माधवराव पेशव्यांचं मी उदाहरण दरवेळेस सांगतो की माधवराव पेशव्यांची पेशवेपद आलं छत्रपती शाहूंच्याकडून. पेशवेपद माधवराव पेशव्यांना देण्यात आलं आणि माधवराव पेशवे पिढीच्या चालत आलेल्या संस्कारांमुळे कर्मकांडांमध्ये गुंतले. खरोखर ते धर्मात्माच होते. पण आता आपल्याकडे राजगादी आली आहे, पेशवेपद आले, पंतप्रधान पद आले, छत्रपतींचे आपण प्रामाणिक सेवक आहोत. छत्रपती शिवरायांनी घेतलेली शिवलिंगावरची स्वरक्ताभिषेकाची शपथ आपल्याला पूर्ण करायची आहे.
ह्या संकल्पासाठीच माधवराव पेशवे सुद्धा पेशवे पदावर आले, पण नंतर कर्मकांडात गुंतले. आणि एक दिवस रामशास्त्री प्रभुणे, न्यायाधीशांची देवता मानली जाते रामशास्त्री प्रभुण्यांना, म्हणजे असं म्हणतात की आताच्या न्यायपालिकेत रामशास्त्री प्रभुणे नाही आहे, कारण रामशास्त्री प्रभुणे म्हणजे पीठासीन पेशव्याला मृत्यूदंडाचं शासन देणारा खरा न्यायाधीश आहे. आणि त्या रामशास्त्री प्रभुण्यांचा खरंच शपथ कुठची घेऊ नका, मी रामशास्त्री प्रभुण्यांसारखं न्यायदान करेल असं म्हणून जरी न्यायाधीश पदावर बसले तरी त्यांच्याकडून भ्रष्टाचार होणार नाही. का पवित्र न्यायाधीश रामशास्त्री प्रभुणे होते. ते रामशास्त्री प्रभुणे माधवराव पेशव्यांना भेटायला गेले आणि 8-10 तास झाले तरी माधवराव पेशवे भेटायला तयार नाही. मग चौकशी केली सेवकांकडे, काय करताय? नाही, त्यांचं कर्मकांड चालू आहे, पूजा चालू आहे, जप चालू आहे, तप चालू आहे, यज्ञ चालू आहे, याप चालू आहे. मग माधवराव पेशवे जसे आले तशी आदर, थोर माणूस होते म्हणून त्यांनाही नमस्कार करून माधवराव पेशवे पिठ्यावर बसले आणि काय म्हणा न्यायाधीश म्हणा, काय म्हणता, काय मागणी तुमची? बोले मला एक छाटी हवी आहे, छाटी. माधवराव पेशवे चकित झाले, तुम्हाला छाटी हवी आहे? अहो, छाटी तर बैराग्यांचा वेश, आणि तुम्ही आमच्या छत्रपतींनी निर्माण केलेल्या ह्या पुण्यक्षेत्राचे तुम्ही न्यायाधीश आहात. छत्रपती शिवरायांचं स्वप्न अखंड भारताचं अहत तंजावर ते तहत पेशावर श्रींचं राज्य करायचं आहे, या शब्देचे तुम्ही दायित्व घेतलंय. तुमच्याकडे त्याचा निर्वाह आहे त्या संकल्पाचा सिद्धीस नेण्याचा, आणि तुम्ही आमचे न्यायमूर्ती आणि तुम्ही छाती घेतली तर आम्ही काय करायचं? अहो बोलले, तुम्ही 8-8 तास पूजा करत बसले तर आम्ही काय करायचं? विरक्तीतून योग्य प्रमाणे प्रवृत्तीकडे आले. माधवराव पेशव्यांना सांगितलं की अनावश्यक विरक्ती नको. आपण जन्माने कुठच्याही कुळात असलो तरी धर्म मात्र क्षत्रिय निवडलाय. आपण क्षात्र तेजाची पूजा करायची आहे. जर तुम्ही 8 तास तिथे बसणार असाल तर मला पण नर्मदा परिक्रमेला जायचं आणि मला सुद्धा हे सगळं सोडून द्यायचं. आणि मग माधवरावांचा विवेक जागा झाला आणि सगळ्यात मोठं मराठ्यांच्या आयुष्यातलं सुवर्णयुग माधवराव पेशव्यांचा काळ आहे. शिंद्यांनी दिल्ली जिंकली. मग जी पत्र गेली माधवराव पेशव्यांच्या ह्याच्यातून, शिवराय व्यक्त होऊ लागले. ओज तेज तपबलाने उत्तरेतले सगळे मराठी मुलूक सगळा जागा झाला, पेटला. जे शिखांना जमलं नाही, जे जाटांना जमलं नाही, जे राजपुतांना जमलं नाही, जे बुंदेल्यांना जमलं नाही, ते माधवरावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी केलंय. अटके पलीकडे आपले भगवे धैंडे गेले. अटक नदी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा. भीमथडीच्या तट्टांना, मी अनेकांना गाणी म्हणतात ना छात्या काढून काढून, त्यांना मी थांबवतो. अर्थ काय रे? भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा म्हणजे काय? अरबी घोडे खूप उंच असतात आणि आपले मराठी घोडे आपल्या ठेंगणे, ते पांडव बसले असे ठेंगणे असतात. आमचा शालिक वाघ पण जालन्यातून आलाय, साधी व्यक्तिमत्व, पण आतमध्ये उरामध्ये प्रचंड उर्मी. म्हणून नेहरूने लॉर्ड माउंटबॅटनच्या सल्ल्याने मराठी माणसाचं नेहमी खच्चीकरण केलं. कारण नेहरूला लॉर्ड माउंटबॅटनने सांगितलं होतं बंगाली आणि मराठी माणसं सामान्य दिसतील, पण असामान्य महत्त्वाकांक्षा घेऊन ती धाडसाने कुठेही घुसतील. म्हणून आजपर्यंत पंतप्रधान पदाच्या गादीपासून किंवा मोठ्या पदांपासून आपल्याला लांब ठेवण्यात आलं. तर भीमथडीच्या तट्टांना म्हणजे आपल्याकडची मराठी घोडी छोटी असतात, तट्ट. आणि भीमथडीच्या तट्टांना, भीमेच्या नदीचं पाणी पिणाऱ्या तट्टांना, भीमथडीच्या तट्टांना यमुनेचे पाणी पाजा. त्यांची तहान इकडे भागात नाही, असं सावरकर सांगायचे की मराठ्यांच्या अश्वांची तहान. मराठे म्हणजे आजच्या जातीवाचक उच्चार महानगरपालिकेच्या दाखल्यातले मराठे नव्हे. शिवरायांच्या शब्देशी बांधील असलेला 18 पगार जातीचा महार, मांग, तेली, माळी, रामोशी, ठाकरव, पारधी, कातकरी, रंगारी, आगरी, कुणबी, भंडारी, ब्राह्मण, सारस्वत, गौड सारस्वत ब्राह्मण, हे सगळे मराठे या व्याख्यात मोडले जातात. 18 पगार जातीचा, 12 बलुतेदार आणि शिवरायांची शपथ संकल्प आपल्या रक्ताने पूर्ण करण्यास सिद्ध असलेला प्रत्येक हिंदुत्ववादी मराठा आहे. त्याच्यामुळे आताच्या काही राजकीय डावपेचांमधला, आरक्षणामधला मराठा बघू नका. म्हणजे माझं असं मला असं काही लोकांना जेव्हा हे सांगायचे काय अमुक आरक्षण तमुक आरक्षण, तर माझं असं मत आहे आरक्षणमुक्त भारताकडे आपली वाटचाल झाली पाहिजे. मराठ्यांना आरक्षण मिळावं वगैरे सगळं ठीक आहे, आरक्षण अख्ख्या हिंदूंना मिळालं पाहिजे. इथे आरक्षण न मागणारा वर्ग या भारताचं इस्लामीकरण करण्यासाठी PFI 2022च्या नवरात्र उत्सवामध्ये PFIचं कॅडर पकडण्यात आलं, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. मी स्वतः 96 कोळी मराठा आहे. मी दुर्दैवाने नेहमी नोंद करत असतो. दुर्दैवाने ह्यासाठी म्हणतोय की अजूनही आम्हाला जातींचे उल्लेख करून हिंदुत्व करावं लागतं. हे आमचं दुर्दैव आहे. ते दुर्दैव संपेल त्या दिवशी भारताचं सुदैव सुरू होईल. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया नावाची एक संस्था पकडल्या गेली. ती पकडल्या कुठे गेली? त्याचं मुख्यालय बिहारला. नितीश कुमारजी ते मुख्यमंत्री आहे. त्या बिहारमध्ये कॉल ट्रेस झाले, सॅटेलाईट फोन ट्रेस झाले आणि ते सॅटेलाईट फोनचं लोकेशन कुठे आहे इंटरपोलने आपल्याला लोकेशन दिले. इंटरपोल ही जागतिक दर्जाची गुप्तचर संस्था असते. इंटरपोलने सांगितलं की PFI तुमच्याकडे ॲक्टिव्ह आहे
आणि आखाती देशातून प्रचंड पैसा म्हणजे साधारण 16 ते 17 हजार कोटी भारतात ट्रान्झॅक्शन झालं आहे आणि ते ट्रान्झॅक्शन हवालाने नाही झालं आहे, थ्रू अकाउंट झालं आहे. मग थ्रू अकाउंट कसं काय झालं? तर इथल्या मुसलमानांच्या काही देशद्रोही पिलावळीचे जे मुसलमान आहेत, काही देशद्रोही मुसलमान आहेत, त्यांच्या अकाउंटमध्ये रितसर लाख लाख रुपये मागवण्यात आले आणि त्यांनी सांगायचं काढताना की माझा खाला का लडका मेरा दुबई में रहता है, उसने अपना पेमेंट मेरे को भेजा है. आणि 60% स्वतःकडे ठेवायचे. 60% म्हणजे 1 लाख आले तर 7,000 स्वतःला ठेवायचे आणि 93,000 काढून जिथून इन्स्ट्रक्शन येतील त्या काजी मौलवीला कॅशमध्ये द्यायचे. आणि हे मी माझ्या मनाच्या गोष्टी नाही आहेत. 2022च्या ह्याच नवरात्रीमध्ये गेल्या वर्षी भारतात सगळीकडे धाडी पडलेले आहे. मुख्यालय सापडलंय पटनामध्ये आणि त्या मुख्यालयाचा प्रमुख सापडलाय बिहार पोलिसांमधला सिनियर PI रँकचा पोलीस ऑफिसर मुसलमान. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा संचालक. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजे ह्या देशाचं इस्लामीकरण करण्याचं ज्यांचं लक्ष आहे आणि त्यांचा अजेंडा सापडला, त्यांचा अहवाल सापडला. त्याच्या पान क्रमांक 7 वरती आपलं अंतिम लक्ष काय आहे हे त्यांनी नमूद केलं आहे. आणि ते लक्ष आहे 1947 साली छोट्या तुकड्यावर आपण पाकिस्तान म्हणून संतुष्ट झालो, पण 2047 पर्यंत या पूर्ण भारताचं इस्लामीकरण. आणि त्या इस्लामीकरणाच्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांमध्ये त्या रचनांमध्ये त्या योजनांमध्ये योजना अशा आहे की हिंदूच्या जातीयवादी संघटनांना पोसा. आता जालन्यामध्ये झालेल्या मोर्चांमध्ये चहामध्ये आणि खिरीमध्ये कोण थुंकत होतं हे तुम्ही व्हिडिओ क्लिपमध्ये बघितलं असेल. कोण त्या थुंकून उष्ट्या करून ती खीर पुन्हा देत होतं ते व्हिडिओ क्लिप मी सुद्धा बघितली आहे. जालन्याच्या मोर्चांमध्ये कोण उष्ट वाटत होतं, कोण थुंकत होतं हे आपण सगळ्यात. ते खीर नाही आहे, ती चहा नाही आहे, ते सरबत नाही आहे. तुमच्या जातीयवादी विद्रोहाला आग लावण्यासाठी ओतलेलं एक जहाल असं स्फोटक आहे. ते सरबत नाही. तुमच्या सगळ्या जातींचे महाराष्ट्रात मोर्चे निघाले, भारतात मोर्चे निघाले, आम्हाला आरक्षण द्या, आम्हाला आरक्षण द्या. मग त्याच्यावर मला कोणी आरक्षणावर विचारलं होतं तेव्हा मी सांगितलं की मला चांदीची कुबडी देणार आहे म्हणून मी माझे 2 पाय तोडून कशाला घेऊ. चांदीची कुबडी जर कोण देणार असेल आणि मी तुम्हाला सांगितलं 2 चांदीच्या कुबड्या देतो, पाय तोडून घ्या, तर घ्याल का तोडून? अहो सोन्याची कुबडी देतो म्हणून मान मोडून घ्या सांगतील. तर कुबड्यांसाठी आपण लंगडं व्हायचं का? मालकानी पालकांनी बालक व्हायचं का? याचं आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. जातीच्या आरक्षणाचा अहंकार न बाळगता ज्या उपेक्षित वर्ग आहे त्या उपेक्षित वर्गाचं पोषण होऊ दे आणि मालकांनी पालकांनी सगळ्यांच्या पोशिंदाच राहावं म्हणून प्रयत्न करावे. गरिबांना जे आरक्षण आहे ते आर्थिक निकषांवर मिळालंच पाहिजे. आर्थिक दुर्बल घटकांना सगळ्यांनाच मिळालं पाहिजे आणि जातीवाचक आरक्षण आहे ते त्या उपेक्षित वर्गाला मिळालं पाहिजे. पण ते मिळताना सुद्धा एकालाच पोचलं आणि बाकीचे उपेक्षित राहिले. मध्यंतरी आझाद मैदानावर मातंग समाजातल्या अगदी छाती ठोकून त्यांनी बॅनर केला होता, हिंदू मातंग नावाचा बॅनर केला होता. कारण बाडगे आजकाल काही एजंट सोडण्यात आले, दलाल. आता ही आमची जालन्याची जी पांडव वगैरे मंडळी आली आहेत, ह्या लोकांनी छाती ठोकून तो बॅनर तयार केला. मातंग मोर्चा नाही लिहिलं त्यांनी लिहिलं हिंदू मातंग मोर्चा. आणि त्याने सुद्धा काहींच्या पोटात शूळ उठला. आणि मग त्यांनी सगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या उपजातीने ओळखल्या जाणाऱ्या पण मातंग असणाऱ्या, मातंगाला आपण एक प्रकारे शंकरांचा अवतार मानतो. अमावस्येच्या दिवशी मातंगाला दिलेलं दान पनवती जावं म्हणजे पनवती घालवण्याची क्षमता मातंगामध्ये आहे हे आमच्या पूर्वजांना माहीत होतं. पनवती त्याला देत नाही आम्ही, पनवती देण्याची आमची लायकी नाही. म्हणजे आपल्या धर्मरूढींच्या अर्थाचे जे अनर्थ केले गेले आणि ते अनर्थ ब्रिटिशांनी आणि मोगल पुरस्कृत इतिहासकारांनी तेच अर्थाचे अनर्थ लावून, जसे आजकाल भगवद्गीतेतले पण काही अर्थाचे अनर्थ लावतात. भगवद्गीता ऐकायची असेल तर जोगदंड महाराजांकडून, ओंकार महाराजांकडून, अधिकारी पुरुषांकडून भगवद्गीता समजून घेतली पाहिजे. रांडा भडव्यांकडून भगवद्गीता समजून घेता कामा नये. ते तुमच्या हार्मोन्स इम्बॅलन्स झालं तर पुरुष सुद्धा स्त्रीसारखे वागतात. हार्मोन्स इम्बॅलन्स झालं तर स्त्रियांना सुद्धा दाढी मिशा फुटतात. त्याच्यामुळे एक्स आणि वाय हे दोन्ही ज्याच्यामध्ये आहेत, तो स्त्री आणि पुरुष दोन्ही तुमच्या प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री गुण असतो आणि प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष गुण असतो. कारण तुमच्यामध्ये हार्मोन्सच पुरुष आणि स्त्री दोन्ही असतात. फक्त लैंगिकदृष्ट्या एक नर आणि नारी असतो. लिंगाचे भेद आहेत आणि लिंग आत असलं तर स्त्री, बाहेर आलं तर पुरुष, एवढाच तो फरक आहे. आणि हे अश्लील नाही आहे, हे श्लील आहे. पण अश्लील म्हणून तुम्हाला पाजण्यात आहे. रासलीला ही शरीराने शरीराशी केलेली क्रिया नाही आहे.
आत्म्याने परमात्म्यात विलीन होण्यासाठी केलेली अध्यात्माची योगिक क्रिया आहे. आसक्ती सोडून विरक्तीकडे धावण्यासाठी केलेला सर्व संघ परित्याग म्हणजे रासलीला आहे. आणि त्या रासलीलेला काय सांगितलं? गोपिकांबरोबर कृष्ण. मग परमेश्वरच आत्म्यांबरोबर खेळू शकतो ना? का? हे नशेडी, व्यसनी, नीच वृत्तीचे, परस्त्रीला धन मानणारे, परस्त्री लुटणारे. आमच्याकडे परस्त्री आई मानली जाते. आमच्याकडे परस्त्री माते समान आहे. शिवरायांनी शत्रूच्या सुद्धा स्त्रियांना सन्मान दिल्याचे दाखले आहेत. पण मग असा उच्च कोटीतलं तत्वज्ञान संभ्रमात लोटलं जातं, भ्रमिष्ट केलं जातं. आणि कुठचे तरी धर्म, अहिंसा परमो धर्म सांगितलं जातं. आणि अहिंसा परमो धर्म एवढंच सांगितलं जातो. आणि बापरे, अहिंसा परमधर्म, अहिंसा परमधर्म. अरे त्याचं पूर्णत्व काय आहे? अहिंसा परमो धर्म, धर्महिंसा तदैवच. धर्महिंसा त्याच एवढी श्रेष्ठ आहे किंवा त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. शिवरायांनी अफजल खान मारला नसता तर अहिंसा परमो धर्म बोललेले सुंटा करून मुसलमान झालेले असते, मौलवी असते. अहिंसा परमो धर्म नाही, अहिंसा परमो धर्म, धर्महिंसा तदैवच. धर्मासाठी केलेली हिंसा ही अहिंसे एवढीच श्रेष्ठ आहे, किंबहुना त्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे. बलात्कार होणाऱ्या स्त्रीला वाचवण्यासाठी बलात्काराला मारणं ही हिंसा नाही, ही त्या स्त्रीचं रक्षण केलेली श्रेष्ठ अहिंसा आहे. म्हणून हिंसा अहिंसेचा अर्थ ज्ञानी लोकांकडून समजून घ्यावा, मूर्खांकडून नाही. राजकीय दृष्ट्या लोभी असणारे, स्वतःचे वाढदिवस अण्णा, तात्या, भाऊ म्हणून गॉगल तिरके लावून फोटो काढणाऱ्यांकडून नाही. अध्यात्माचा अधिकार असलेल्या, विरक्तीचा स्वाद चकलेल्या, परमेश्वराचे ज्ञान प्राप्त होऊ लागलेल्या विद्यार्थी दशेतल्या खऱ्या साधकाकडून अध्यात्म समजून घ्यावं. आणि आपण सगळ्यांनी अध्यात्माचं अवडंबर न माजवता विवेक जागा ठेवून हे जगाच्या युवांग सारखे युरोपियन, अमेरिकन अनेक विद्वानांनी भारतीय तत्त्वज्ञान हे अमृत आहे. अनेकांनी विरक्ती घेतली. तुम्ही ऋषिकेशला गेलात, केदारनाथला गेलात, द्वारका, मथुरा, काशी इथे गेलात तर तुम्हाला अनेक गोरे लोक सापडतील. बिलियन्स डॉलरचे मालक होते आणि कुठच्या तरी विरागी योग्याच्या नागा साधूच्या नादी लागले आणि सगळं सोडून दिलं. आणि त्यांनी सांगितलं आम्ही 20-20 गोळ्या डिप्रेशनच्या रोज खात होतो. आम्हाला भीती वाटायची, गळे दाबायचे. आणि इथे आलो, ह्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वागलो. 6 तासात झोप पूर्ण होते आणि झोप अशी लागते की गेल्या 20 वर्षात लागली नाही अशी झोप लागते. झोपच समाधी झाली आहे. शिवलीला अमृतात शेवटी अध्यायात सांगितलेले आहे की निद्रा समाधी होईल, की निद्रा समाधी होऊ लागली. इतकं हे धर्म तत्वज्ञान प्रगल्भ आणि प्रतिभा संपन्न आणि खोल आदी अनादी अनंताचा ठाव घेणार आहे आणि तो ठाव साध्य करून देणार आहे. असा अधांतरी कोपराला गुळ लावून तुम्हाला उपाशी ठेवणारं नाही आहे. अमृत पाजून तुम्हाला तृप्त करणारा आध्यात्मिक तत्वज्ञान. तुम्हाला कोणी जातीचा अहंकार पेटवायचा प्रयत्न केला तर तुम्ही छाती ठोकून उजळ मातेने, तुम्ही वराडी असाल, तुम्ही मातंगवीर असाल, तुम्ही महार असाल, बुद्ध असाल, शीख असाल, जैन असाल, महानुभाव असाल, वारकरी असाल, तुम्ही सांगा की आमच्या आईबाबाचं रक्त सनातन वैदिक हिंदू धर्माचं आहे. आमची मुळं फांद्यांचे अहंकार पोसले, फांद्यांचे अहंकार पोसून मुळं मारण्याची षडयंत्र केली जात आहे. आपण फांद्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आमचं मूळ जगलं तरच फांद्यांचे अहंकार जगणार आहेत. फांदी जगली तर मूळ जगणार नाही, फांदी मेली तर मूळ मरणार नाही. मुळाला नवी पालवी येईल पण फांदी मेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कुठच्याही फांदीने जातीचा अहंकार करू नये. कुठच्याही संप्रदायाने आमचा संप्रदाय अमुक, आमचा संप्रदाय तमुक, आमचे गुरु महाराज असं सांगतात, आमचे गुरु महाराज तसं सांगतात. तुमचे गुरु महाराज जे सांगतात तसं प्रामाणिकपणे वागा, पण तुमच्या गुरु महाराजांची मुळं सनातन वैदिक हिंदू धर्मात आहेत हे लक्षात ठेवा. संप्रदायांचे अहंकार, स्वातंत्र्य बाळगू नका. आपला धर्म एकच, सनातन वैदिक हिंदू धर्म. शबरीची उष्टी बोरं खाणारा राम आमचा परमेश्वर आहे. 18 पगार जातीतल्या 12 बलुतेदार गोपिकांना रास लीलेच्या माध्यमातून योगिक अवस्थेत पोहोचणारा परमेश्वर श्रीकृष्ण आमचा परम पुरुष आहे. आम्हाला दुसऱ्या जगातल्या पोंगड पंडितांनी तत्वज्ञान सांगायची गरज नाही आणि आम्ही कुठच्या तरी HIV पॉझिटिव्ह तत्वज्ञान आम्ही ऐकणारच नाही. HIV पॉझिटिव्ह शरीराचा नाही, धर्माचा HIV पॉझिटिव्ह झालेला आहे. अनैसर्गिक क्रिया करून तत्वज्ञान सांगणारे खूप पोंगड पंडित तुमच्याकडे जन्माला येतील. अजिबात यापुढे ऐकायचं नाही. आणि हे आजचं आपलं तत्वचिंतन हिंदू महासभेच्या पवित्र व्यासपीठावर झालंय. याचा निश्चय, याचा संकल्प शिवरायांनी केलेल्या शिवलिंगावर स्वरक्ताचा अभिषेक केलेला आहे त्याच्याशी आहे. तो संदर्भ इथे लागतोय. म्हणून मला कुठच्याही पक्षांची कुठची निमंत्रणं आली मला फरक पडला नाही. मला हट्टाने असं आक्रमक, स्पष्ट, स्वच्छ, निर्मळ आणि निर्भय हिंदुत्व ह्या देशामध्ये उजळ माथ्याने मांडणाऱ्या सावरकरांचीच कास धरायची आहे.
हिंदू महासभेचा जो आध्यात्मिक विचार आहे तो पुढे नाही. मला खरोखर अचानक यांनी आमंत्रण दिलं आणि माझ्यावर कुठचं दायित्व सोडलं नाही. मी तुम्हाला अक्षरशः सांगतो, आज जरी नवरात्र असेल, आपल्या मातृशक्तीची पूजनाची ही तिथी चालू आहे, 100% मी तुम्हाला सांगतो 25-50 हजार तरुण मुलं इथे आली असती आपण जर नीट नियोजन केलं असतं. पुढचं नियोजन आपण अभयसिंहजी असं करूया की हिंदू महासभेच्या निमित्तानं पंढरपुरात पुन्हा एकदा वारी घेऊन येऊया, वारी. आणि त्याच्यात जोगदंड महाराज असतील, ओंकार महाराज असतील, सगळे कीर्तनकार असतील, गुरे गुरुजींना आपण बोलू. गुरे गुरुजी आले तर 10-15 लाख अशीच लोकं येतात, वेळ लागलेली लोकं येतील. आणि मग वेळ लागला की शाण्यांचं काही चालत नाही. आणि जे आम्हाला शाणे अपेक्षित आहेत ते हिंदू महासभेकडे आहेत, त्याच्यामुळे दुसरे उपरे शाणे आम्हाला नको आहे. लॉर्ड मॅकॉलेच्या शिक्षण पद्धतीने, लॉर्ड मॅकॉलेच्या पुरुषाचं स्तन पिऊन आलेल्या नपुंसकांची पिलावळ आम्हाला नको आहे. आम्हाला आमच्या आईने पाजलेलं अमृत आणि वडिलांच्या रक्ताची शुद्धी याच्यावर आमचा ठाम विश्वास आहे. आम्ही कन्फ्यूज नाही आमच्या कुळावर आणि मुळावर. त्याच्यामुळे सनातन वैदिक हिंदू धर्माचं धर्माधिष्ठित राज्य निर्माण करणं. पूर्वी आपल्याकडे स्पृश्यता अस्पृश्यता पण नव्हती. काही लोक सांगत असतील तर हे लॉर्ड मॅकोले आणि इंग्रज पिलावळीने निर्माण केलेलं आहे. आपल्याकडे शबरीची उष्टी बोरं परमेश्वर अवतार असलेला राम खातो. मग का नाही हो तेवढाच किस्सा त्यावेळेच्या लेखकांनी गायला? त्यावेळेच्या लेखकांनी गायला पाहिजे होतं ना, जातीवादी लेखक असतील तर. तुलसी रामायणामध्ये पण तो किस्सा आहे आणि वाल्मिकी रामायणात पण आहे की नाही महाराज? तुलसीदासजी ब्राह्मण आहे, मग त्यांनी तो किस्सा गायला पाहिजे होता. आणि मी ब्राह्मण नाही आहे, त्यांनी तो किस्सा गायला पाहिजे होता. ऐसा कुछ हुआ ही नहीं, मैं खुद था ना देखने को, रामजी सीधे निकल गए. असे भडवे जन्माला येऊ शकतात आणि ते आईच्या गर्भातच मेले पाहिजे. आता बघा, लंगडी लोळी संतती असेल तर डॉक्टर सांगतात ना आपण काढून टाकूया, अपंग संतती आहे. तशी विकृत संतती पुन्हा भारतात जन्माला येऊ नये. सदाचार संपन्न, पितृदेवतांच्या रक्ताशी प्रामाणिक असलेली, देशद्रोही पिलावळीचे तळवे चाटून आपल्या कुळाचा आत्मसन्मान हरवून बसलेली संतती आपल्याला निर्माण करायची नाही आहे. ओज तेज तपबलाने आईचा गर्भ म्हणजे पावित्र्य आहे. प्रत्येक आईने गर्भावर निश्चय करावा की माझं शरीर नासवायचं असेल, कारण बाळणपणानंतर तिचा दुसरा जन्म असतो. माझं शरीर नासवायचं असेल तर कुलाचा उत्थान करणारी, राष्ट्राचं उत्थान करणारी उच्च कोटीतली आणि ज्ञात असण्याची गरज नाही. सगळे शिवराय जन्माला येणार नाहीत, पण शिवरायांचं वेळ लागून जे मावळे जन्माला आले, ज्ञात अज्ञात वीर जन्माला आले. मी सांगतो की एक जिजाऊ सूर्यनारायण जसा एक सूर्य दिसतो पण सगळ्यांना प्रकाशमान करतो, तसं एक जिजाऊ होती आणि अनंत जिजाऊ होत्या, अदृश्य जिजाऊ. ज्ञात आणि अज्ञात असे दोन महात्मे असतात. काही ज्ञात महात्मे सृष्टी देऊन प्रत्यक्ष कार्य करतात आणि काही आध्यात्मिक महात्मे आपली ऊर्जा सोडतात, अनाम महात्मे म्हणतात. ते साधनेने मूळ तत्वाला पूर्ण आकर्षित करतात. जशी तुमच्या मोबाईलला रेंज मिळत नसेल तर टॉवर सेट करून तुम्ही रेंज प्राप्त करता किंवा टॉवरच्या जवळ जाता. ते टॉवरला, त्या सर्व्हरलाच स्वतःची ऊर्जा प्रक्षेपित करायला जो भाग पडतो तो खरा महात्मा कुठेतरी समाधी विरक्ती अवस्थेत बसलेला असतो. आणि त्याच्यापैकी एक दुसरा खरा महात्मा येतो आणि अनाथ मुलांना घेऊन 200-300 लोकांचं गुरुकुल काढून त्यांना IAS IPS प्रामाणिक प्रशासन. किती महत्त्वाचं आहे. भगवद्गीता पाठ असलेला, भागवत ज्याला माहिती आहे, हरिनाम कीर्तन ज्याला माहिती आहे, वारीचा आध्यात्मिक आशय ज्याला माहिती आहे, असा जर IPS तुम्हाला मिळाला, असा IAS मिळाला तर ह्या देशाच्या कुठे भ्रष्टाचार होईल का? या देशामध्ये कुठे अनागोंदी होईल का? दुराचार होईल का? अहो, तो पंढरपुरातील इस्बावी शेलार कॉम्प्लेक्स येथील रोड टच दुकानगाळे विकणे आहेत. एकूण 40 दुकानगाळे, 20 दुकानगाळे 16 फूट उंचीचे, 20 दुकानगाळे 11 फूट उंचीचे, प्रत्येक गाळा 10.25 बाय 22.25 रुंदी लांबीचा. रेरा मान्यताप्राप्त प्रोजेक्ट. पंढरपूर पुणे पालखी मार्गावर दूध पंढरी व विसावा मंदिराच्या मध्यभागी. शॉप खरेदी करताना GST मध्ये 100% सूट. भव्य दिव्य प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट सुविधा. शॉप खरेदीदारांना दिवाळी पाडव्यापर्यंत ताबा देण्याची हमी. तेव्हा अवश्य लाभ घ्या. पत्ता शेलार कॉम्प्लेक्स, बुवाच्या हॉटेल जवळ, सह्याद्री नगर, पंढरपूर पुणे रोड, इस्बावी. संपर्क विजय शेलार 9860 74 17 77, अभिनव शेलार 95 95 89 17 77.